भाड्यात चड्डीनं काय रे त्याला म्हणतात, मग भाड्यात घेतलाय आम्ही. लोक गाड्या भाड्यात घेतात, आम्ही चड्डीनं मग घेतलंय. म्हणजे आम्ही कुठल्या लेवलची माणसं आहोत. समोरच्या पोराला दिलेली चड्डी खाली अख्खी घरी शिवलेली लाल दाढी. त्या पोराचा मला मुखीच्या पाण्याला घेऊ अंगावर हिम्मत करून चल 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 चल. थंड आहे ना त्याच्यापेक्षा आपली चड्डी घरी घेऊन जायची, इथली चड्डी भाड्यात घ्यायची. तर नमस्कार मंडळी, मी भावेश शेळके तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या छोट्याशा चॅनलवर. मित्रांनो, आज जायचं आपल्याला फिरायला. कुठं जायचं माहीत नाही आहे. बाकीची पोरं गेलेत फिरायला, म्हणून आम्ही पण निघालो आहे. आता गाड्या बिड्या काढू ना, मग ठरवू कुठं जायचं कुठं नाही. पण शक्यतो देवस्थानालाच जाऊ, बघूया कुठं जातो. तिकडे लांब जात लांब फक्त हेल्मेट घातलाय, या माकडाने नाही हेल्मेट घातला. हेल्मेट नाही आपली ती महत्वाची आहे. चला जाऊया लवकरच. कॅमेरामॅन आमचा तिकडे एक ठेवलाय सोबत. रस्त्याचं काम चालू आहे, आम्ही थांबलो मस्त पैकी. हॅलो, एकदम 50-60च्या स्पीडलाच निघालो आरामात एकदम. काय नाही, येऊ आज थोडा फलता निघला फक्त. भारी आहे सध्या. मागचा व्ह्यू एवढा भारी आहे ना, एक नंबर. म्हणजे आता नारळाची झाडा, काय गवत खाते, बाजूला पक्षी, डोंगर, वातावरण गार. काय सांगू आता, एक नंबर वातावरण आहे. हेल्मेट काढत नाही, राहू दे नंतर काढीन. हळूहळू ऊन वाढत चाललंय. हवा थोडीशी गाडीची चेक करतोय, कमी आहे का जास्त. पोरगा खरं हवा बरोबर आहे, थोडीशी हवा कमी वाटली. गाडी थांबवली आणि तुम्हाला सांगतो, एवढी ताडफळं दिसतात यार आपल्याकडं असते ना. सगळ्यात झाडच बुरापासून उपटून न्याला. आता मस्तपैकी ताडफळं खाल्ल्यात ते. काय सांगू तुम्हाला, इच्छा होती ताडगोलं खायची. नाही बघा रस्त्यावर ताडगोलं काका विकायला बसले. गरिबी एवढी आहे का, 20 रुपयाचं याही तारगोलं घे घेतल्या मुज्जे. 20 रुपयाचं तारगोलं पहिले लोकांचं चोराला जायचो, आता एकाच खाजरी झाल्या. वदलेल नका देऊ काका. कावलाय रे, कावलंय कावला बघ. कावलंय का कावलंय काय माहिती. बारीक बारीक बारीकच बरं लागतं. बारीकच का तारगोलं खायला बरं. काकाने खायला भरल्या पैशांच्यात. वटोला वटोला. थोडासा नाश्ता करायला थांबलोय, गाडी इथे लावली. इंजिन पण थोडासा तापलाय, पका खराब जागा आहे. इथं कोणता बंगला भेटला काय माहित. त्या बंगल्यात जरा सावली आहे, तर आंब्याखाली जाऊन मस्त नाश्ता करू फक्त. हा समोसा आणलं, समोसा जे नाही पत्री समोसा, भजी. घरच्या काय आणले रे, वांग्याची भाजी. वांग्याची भाजी आले ते कोण खात आहे वांगा. मी तर नाही खाणार, पण भरीत आहे काय. जाऊ दे, भरीत सरनेम पण असतो. नाश्त्यासाठी आम्ही आणलाय. पाव आहेत, भाजी आहेत, पत्री समोसे आहेत. चलो सुरू करते बिना किसी देरी के. हे बघा नाश्ता भजी पाव याने डबा आणलाय. त्यांच्या वांग्याची चटणी ना भरीत कोण खात आहे. मग वडापाव खाऊन दिवस खातात. वातावरण एक नंबर इकडे. आज जास्त ऊन पण नाही ना, जास्त ढगाल पण नाही. नॉर्मल वातावरण आहे म्हणून भारी वातावरण आम्हाला जायचंय ना, म्हणून बरं वाटलं. ताडगोलं खात घेतलं, एक एक खाल्लाय. अजून एक पिशवी दे, तो दे इकडे सोलून खाऊ दे. तुझं तू सोलून नाही सोलून द्या. माझा मी सोलीन नाही, पण कौलं ताडगोड ताडगोड नाही, ताडगोलं खायला मजाच वेगळ्या. कौला का वजलेलं नाही. हे बघा आता बॉट जाईल ना, हे बा तोच खायला. हे बा
भरपूर उशीर आराम केला आता. जरा सावलीत नाश्ता बिष्टा केला, भाकर बिकर चपाती बिपाती तारगोलं खाल्लं. आता जाऊया परत आपल्या गाड्यांवर. आपल्याला पोचायचं. सर्वात पहिले आपली स्वतःची सेफ्टी महत्त्वाची. मग हेल्मेट घालायलाच पाहिजे आपण बाईक चालवतो तर. बाकीचे आता गँग गेले पुढं. चला, ऊन आहे आता, जास्त नाही पण आहे बऱ्यापैकी. 40 काहीतरी तापमान आहे. 85 बोलतात त्या. इथं बाईकचं सीट तापलत ना तर तुला किती निघायचा असा लाकड आहे. नाही कठीण तापलत. हात लावलं तरी समजते. वातावरण म्हणजे एक नंबर. मागे झेंडूची फुलाबिला लावल्यात. इकडं नदी आहे. एक नंबर. झेंडूची फुलं बघा किती भारी आहेत. मका बिचं लावलं. शेवटी वज्रेश्वराचे कुंड आहेत ना चालू. तिथली बाजूची नदी, तिथं फिशिंग वगैरे चालली. आता लोकेशनवर पोचलो. लोकेशनवर एक चांगली गोष्ट केली आहे का प्रत्येक ठिकाणी मंडप घातलेत गाड्यांना सावलीत ठेवायला. आता इथं एक गाडी लावली सुन्याची. माझी गाडी इथं लावले आणि मागं नदीचा व्ह्यू आहे. इथं एक गोष्ट चांगली आहे बाबा, इथंशी नाश्ता करा आणि गाडी इथं सावलीत पार्क करा. ह्या इथल्या लोकांची ही सवय खूप चांगली आहे. म्हणजे चांगल्या गोष्टी करता येत इकडे. पार्किंगचा पैसे पण नाही. प्लस इथं पार्किंगचे पैसे नाही आहेत. तुम्ही फक्त इथं नाश्ता करा. फक्त त्यांचं एकच मत आहे का जिथं तुम्ही पार्किंगला गाडी लावली आहे ना तिथेच तुम्ही नाश्ता करा. आता आम्ही पहिले कुंड वगैरे बघून येतो तर मग इथं नाश्ता करायला येऊ. इथं उसा जरा जास्तीत जास्त भेटतो, वडापाव वगैरे आणि चिप्स. आणि इकडे भरपूर लोकांना नुसती नदीतच आहेत. कुंडावर कोणी काही जास्त दिसत नाहीये. सुन्या स्पेशली आता गरम करायचं नाही नाही, तुला गरम पाण्यात आंघोळ धावायला लावेन मी. स्पेशली सुन्या गरम पाण्यात आंघोळ धावणार आहे स्पेशली. सुन्याने लय पाप केलं. सुन्याने हा सुनी केलं जास्त पाप. आज हेमनला बुचकलून काढायचे, त्याला पावता येत नाही. तर जसं पहिले कुंड होतं ना तसं कुंड ठेवलंच नाही. अख्ख्या कुंडांची वाट लावून टाकली. जास्त वण नाही म्हणजे मला वाटला डायरेक्ट लाईक खोला असतील असा अख्खा टावर बिवर. गरम न असतं पाणी. हे किती गरम आहे? किती टेम्परेचर असेल? नॉर्मल आहे. टाकू रिझल्ट. टेम्परेचर नॉर्मल. अरे मग आता ऊन पण तेवढाच आहे ना बाळा. याला पहिले बुचकलून काढू आपण. हे बाई इकडे पोरं नदीत आंघोळ धुत आहेत. गरम पाण्याचं चल त्याच्यात सूर टाकू. सुने आज डायरेक्ट कुंडांच्यात सूर टाकणार आहे ना खोपसून घेणार आहे. या इथल्या एक डुबकी मारायची बारकशी कपड्यां सकाट पण म्हणजे तिकडे लगेच माणूस दर्शन घ्यायला रेडी. इकडे साईबाबांचं मंदिर आहे. सुन्याचं म्हणणं असं आहे का पाप केलं तर ते धावायला पण लागतील. जाम मी पाप करता, तुम्हाला माहित आहे किती पाप करता. मग तेच आता बारीक सारीक पाप केलेले ते धुवून टाकायला लागतील असं बोलते ना. या कुंडांच्या अंग धावला तर पाप धुवून निघते. भले त्वरा गरम चामडी सोलून निघली तरी चालेल, लाल पडली तरी चालेल, पण पाप धावायच्या ना. मग कुंडान डुबकी मारायलाच लागेल. बरोबर अशी डायरेक्ट उभी सूर मारली तर नाही. सुन्या बलीचा बकरा बनत आहे. आता बघू काय होत आहे. आणि किती गरम आहे बघता होता पाईप आहे मत बाबा. जास्त उशीर आले गले चटकं भेटन. नाही पण एवढा आपण अंगवलीला घेतो अंगावर. ठीक आहे चल. एक मत आता तो एवढा घेतो बघू आता. एक ओके झाला. पडणे फक्त नील बाजलेली आहे. जर सारपाटला त्याच्यावर गरम पाण्याचाच गुंड आहे पण इथं मीडियम मध्ये असते. तर बघू आता सावलीमध्ये सांगून जाऊ आम्ही. बोला सांगून जाणार इथंच धाव. नाही इथंच धाव आपण. नाही कुंड मस्त वाटत बघ ना काय बनवलंय. काय बोल ना. हा इकडं मग बी भाड्यात भेटत. टेन्शन नाही. मला वाटलं घरच्या इकत आणायला लागेल.
अरे त्याच्या भाड्यामध्ये काम आहे आपलं त्याला पाप नाही धावायचा, आपल्याला पाप धावायचा बाकी काय नाही. विचार केला पण तो नाही दाखवी हा. एकच द्या तुला काय आहे? 20 रुपये नको. चालेल काय टावेल आहे चला भाड्यात चड्डीनं काय रे त्याला मग, म्हणतात? मग, मग भाड्यात घेतलंय आम्ही. आईला लोक गाड्या भाड्यात घेतात, आम्ही चड्डीनं मग घेतलंय. म्हणजे आम्ही कुठल्या लेवलची माणसं आहोत. सुन्याचा म्हणजे कसं आहे काल मोकर विचार करा, तुमची इथं चड्डी सुद्धा भाड्यात घेऊ शकता. आजपर्यंत मी कुठं बघितला नव्हता, फर्स्ट टाइम इथं झालंय. काहीतरी नवीन गोष्ट वाटते मलाही. चला पाप धुवायला सुरुवात करू. याने धुवून पण टाकले. पण वास घेऊन नाही 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 बघू रे ते एक मग टाकून झाला तर त्याला पण धरू रे. त्याला या ओम शंभू शंभू फक्त निचांगलो नाही पाहिजे, नाही तर तंबू निघेल माझा. ओम शंभू. बाबा माझं पाणी थंड आहे. आज मी उभा राहिला या काय पाणी थंड आहे. राहिला कधीच मी अंगण धावतो पाणी थंड आहे. शिवाय ओम नमः शिवाय. पाणी थंड आहे बोलतो. अरे पण वास किती मारताय केव्हा ईश्वरा नाही एवढं अंगोलीला घातलं मी म्हणून तुला बोललो काय नाही एवढं. बाबा नाही, लायकीच्या बाहेर आहे पाणी. यांना गार पाण्यात जावायची सवय म्हणून त्या रोज नदी वांग नव्हता. पाणी का अंगावर घ्यायचं ते. पण या वास मारताय कसं काय पाणी एवढं? अरे ते सेंट मारून येते ना काय नाही आज मी काय नाही उभा आहे ओम केशव माधव वैदेव. गरम पाणी करतो देवाच्या होतून बघ म्हणजे समजा तुला पाणी कसं आहे. आता हिंमत आली बा. किती वाढले होतो मारा उडी पाण्याला चव बोल बघ. पाण्याची चव घेणार मित्रा. एवढं पुण्याचं काम नाही करू शकत. केशव मानन चव मागायची चव नाही म्हणतो यार. आता पाच धावाला बघ तू चव नाही यार. पाच धावाला नाही डोक्यावरच्या पाणी नाही गेली झाला आता चवच गेली. बदला घेईन. माझ्या ह्याच्यात पण झालं त्याला एक कुंडात पाप थोडस धावलं सुनेनी ना मी. आता बाकीचं पुढच्या कुंडात धावायला लागते. काय नाही एवढी त्रास चालू. आता कुठल्या कुंडात जायचा बोल. हा आता नदीत नदीत नाही, इकडचं बाकीचा कुंड बघू चल ना. गरम गरम काय तर नाही. पंडांच्या अंगात लावलं नाही इकडे हे इकडे चल. हे कुंड पण बघू. हाय दम आता माझ्यान पण चामडी सोडली तरी चालेल. माझं झालं तिकडे अंगल जाऊन पण ते वास घेऊनच मला अंगल जाऊ वाटलं नाही. आता दबत जाऊन नदीवर जायची आपल्याला. नदी नंतर जाव, पहिले इथल्या कुंडान पण पाप धुवून घ्याव. बघू इथल्या कुंडात पाप धुवतात का नाही. पाप धावीत घेतलं त्या कुंडात धुवलं आता इकडे आला दुसऱ्या कुंडामध्ये. काय दवी नाही आज याचा काय नाही बाबा. कुंड जरा गोंड आहे त्याच्यात परलो. आम्ही एकच मग कारू दे लय गारा मी जाम गारा मी 1-2 मगच बस झाले यातला. सुन्या चांबडी करायला रेडी. मेन म्हणजे आम्ही आलो लई चुकी जड आहे मला. भर उन्हा आल्यावर असं आहे. नाही याला सवय आहे. याच्यात कोणी काय केलं डोक्यावर नाही होता तो सुन्या पाणी कधी. आपण लागलं का हे मला वाटतं नाही ज्वालामुखीचं पाणी असं. ज्वालामुखीचं पाणी असतं
कोणी या विषयाला सिरियस घेऊ नका, मी पहिलेच सांगतो. जस्ट असं मजाक मस्ती म्हणून घ्या. मस्ती पाहिजे, आपला ब्लॉग चालला पाहिजे. त्या हिशोबात आमचा ब्लॉग आमची मस्ती चालू आहे फक्त, नाही तर बाकीचं घ्याल सिरियस घेऊ नका. जोक समजून चाला, पण जोकच आहे ते मोठे मोठे. सुन्याने जास्तच मोठे जोक मारले. सुन्याचं पाप लय मारतीन. मी मायनस मध्ये चालल्या मायनस मध्ये प्लस. तर या ज्वालामुखीच्या पाण्याला घेऊ अंगावर हिम्मत करून. थंड आहे ना त्याच्यापेक्षा. चामडी सोडली तरी चालेल, चामडी सोलून निघली तरी चालेल, लाल पडली तरी चालेल, पण पाप धावायचं. परत नदीवर चला, आपला नदीवर चला, नदीवर चला. ती मला सवय आहे गरम पाण्याची, म्हणून काय नाही, मी गार पाण्यात आंघोळच जमत नाही, म्हणून त्या मला काय नाही वाटला. कॅन्सल कॅन्सल. चल काका कॅन्सल. सगळ्या बोलतो कुंडांच्या ना अंगधवू अंगधवू ना मुन्ना एखादा धावला बस झाला. कापूड लाई चालव नदीवर आता. नदीतल्या गार पाण्यावर अवसार घेऊन त्या घेऊनच फिरताव. बॉडी बघा, बॉडी याची बॉडी. हे पाय पाय बघा बॉडी पाय झोपायला तेवढा पाणी गरम होता, अंगावर नाश्ता घेतला मी शपथ ना. पायाची अजून आग चालू आहे. फायनली कपडे बिपडे चेंज झालेत, आपली चड्डी आपण घेऊन चाललंय. आपण काय भाड्या बिड्यात काही घेतलं नाही, सुन्याने सगळा भाड्यात घेतला होता. त्याच आता भाडा काय घे कुठे आहे त्या देऊन येऊ, त्यांचं सामान रिटर्न. मग त्या सुन्याकडे आहेत. नदीवर आता धुवून निघलोय परत गार पाण्यात अंग. पावडर वगैरे घ्यावं. पावडर कुठं पावडर भेटते? आपल्याला पावडर मी उभे आयुष्यात लावलेलं नाही. पैसे द्या. किती रे भाडा? 20 रुपयात जामकाम, मग प्लस चड्डी भाड्यात. आपली चड्डी घरी घेऊन जायची, इथली चड्डी भाड्यात घ्यायची. काय द्या आले, एवढी गरीबी आहे तुमच्या. मला मुश्किल आहे. 50 शेती बघ. जा काय गरज नाही. मग बरोबर आहे का पहिले? माय झाला झाला. 50 गेलो. दिलं काय ना, लगेच मोरलं ना, पाकिटातलं घेतलं ना. लाज वाटायला पाहिजे याला. थंडा थंडा पाणी. मावशी फसवला माहिती का याने म्हणा. हे बोलतो साधा पाणी, बोलतो पाण्याने चल, बोलतो त्या कुंडान उतार. त्या पायाची सालटी निघायची बाकी होती फक्त माझ्या शेतीतल्या. सर अजून पाय झोमतोय. काय काय घेतला? चला 2 महिन्यात 40 रुपये झाले. असा पण आहे का? ये बॉस चड्डी बिड्डी ना. चड्डी बिड्डी 40. हट खोटा पंड माणूस आणला असं वाटायचं. आणि म्हणा काय बोलली माहिती का? हा. 20 रुपये. हा. नंतर इथं आले 40 झालं. आला का तुमच्याला का? चड्डीचं 20 वारलं. फसाने का काम होता है इधर बॉस. इधर भी होता है. चट्टी में फंसा दिया. मेरे को बोला हाँ. 50 में आपला 20 में काम होता है. 40 लिया. सुना लावायची कामं झाली ते पुन्हा एकदा मित्रा. दे रे पाणी. चड्डी पण गेली. मरो चड्डी साखर पाणी पिल. तुम्ही काय घेता? थंडा घेता? एकच घ्या ना काहीतरी. चहा बी चांगलीच बनते आपल्याकडे. कसलाच चहा. चहा मी उन्हाची पितच नाही. बरं, त्याला नाही मार. चांगलं एक उसाचा रस पिऊया. चहा पण आहे का? नंतर काकांकडे. चहा पी. पहिला रस्ता पी. कुठे गेला तो? आई येते त्याला. एक गेला पावडर गावसाला. इथं ज्या चड्ड्या भेटतात ना, त्या आपण कधी फेकून use देतात. पण नाही करीत एवढ्या का. ते दाखव मागायचे त्या व्हायला निघून दिसतात ना. आता एक समोरच्या पोराला दिली ती चड्डी.
खाली अख्खी टाकली आणि घरी शिवलेली लाल ताक त्या पोराचा टेमरू खाली नाही आला पाहिजे तो झाक झाक के देखेगा त्या उसाचा रस प्याला किती 12 वाजता आता काही पत्ता नाही आज मला वाटतं वित्ता जालीतला पण असू शकतो का बघू आता गाड्या लावल्यात पार्किंगला गडे मागे कारण की मागायला गेलो याला पावडर आणायला पाठवलेलं कुठे पावडर पावडर आली इथं ठेवली ठेवली तर मित्रांनो मागायचं काय आला आम्हाला सांगला 20 रुपये भाडा आहे का चेट्टीचा ना मगान संती ते गेले 40 रुपये झाला ना आता हे बघा याचा काय वाटायचं पैसे देऊन पण तू लेखा नाही बोलतो हाल घेतो काय जाऊ द्या 20 रुपयाला ग्लास होता आपला उसाचा नशीब वाचलं चला हे बघा आपलं बिल देऊन टाक जा देऊन टाक तुम्ही काय म्हणाल चला म्हणा पटापट काहीतरी मी काय म्हणू तू वगैरे तुम्ही म्हणायचं आम्ही बोललो वगैरे बघायचं काय ब्लॉगर ना काय ब्लॉगर या ना कुंडात आग नेऊन जा बाकी काय ना काय ना काय चला आता जाऊ आईच्या भेटीला वज्रेश्वरी आईच्या भेटीला जाऊ तर मित्रांनो आपण आता मंदिराजवळ पोहोचलोय आणि गाडी पार्किंगला लावली आपण ऊन एवढा आहे ना का भयंकर म्हणून गॉगल घालून देतो गाडी वागे पार्किंगला लावली पार्किंगवाल्याने आता किती पैसे घेतात माहीत नाही तर लुटालुटी चालूच आहे सुन्याने इथं घेतले ओटी बघू ओटीत काय काय 100 रुपयाला ओटी नारळ आहे अरे सगळं आहे चांगला आहे ना माहिती थोडं आहे ठीक आहे वज्रेश्वरी माता की जय भरपूर ऊन आहे दुपारी नाही यायचं इकडं शक्यतो संध्याकाळी या नाहीतर सकाळी या दुपारी यायचा एवढा या त्रास नाही करून घेऊ कारण पायऱ्या पण गरमच असतात वाचा ऊन पण भरपूर असतो काय करायचं इथंच काढायची का हे कुठं पाहिजे तो बाबा एवढं पण गरम नाही येत एक चप्पल इथं नाही नेऊन ते कोण नेली दुसरी चप्पल इथं नवीन टेक्निक वापरूया शपथ सांगतो पायऱ्या लय गरम आहेत आई चपरी चपली ठेवल्यात पण ऊन एकदम रट्ट्यास आहे लवकरच उन्हाळा लागतील मला असं वाटतंय चप्पल वाटतं खालीच काढायला पाहिजे नव्हती असं नव्हतं पाहिजे उलटा बोललो अरे येड्या काल्या दगरीन वर्षा नको चालू सफेद दगरीन वर्षा चाल ना ऊन लागतंय मकाट इथं पण चपली काढल्यात नुसत्याच खाली काढल्या वाटतं चपली आम्ही हा दर्शन रांगेत घ्या प्रसाद वगैरे येतच आहे या आईचं दर्शन घेऊया आपण गॉगल घालून मोठा हिरो दिसतो काय आलं दिसते का देवीची व्हिडिओ घ्यायला आलो व्हिडिओ काढायला नको म्हणून माणूस लगेच उभा केला ते मध्ये आपल्याला फक्त लांबूनच शूट करायची होती शूट नाही करून घेत आपल्याला आतला काही शूट घ्यायला नाही भेटला कारण मनाई आहे आपल्याला व्हिडिओ आपल्याला नाही सगळ्यांनाच मनाई व्हिडिओ काढायला फोटो काढायला आपण लांबूनच थोडीशी शूट घेतला आहे पण व्हिडिओ कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणी जास्त सिरियसली घेऊ नका आम्ही भरपूर अशा गोष्टी कॉमेडी करतो तर कॉमेडीज म्हणून समजूनच घ्या तर मित्रांनो आपला ब्लॉग इथपर्यंतच होता व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ खूप साऱ्या आम्ही कॉमेडी केलेल्या आहेत सिरियसली घेऊ नका पहिलेच सांगून देतो सिरियसली घेऊ नका आम्ही असा मजाक मस्तीचा टॉपिक करून घेतला
त्याचं कारण असं का पाणी तसा होता म्हणून आम्ही कॉमेडी करत होतो. प्लीज कोणी सिरियसली घेऊ नका. आणि हा व्हिडिओ आपण इथं एंड करतोय. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर पण करा आणि व्हिडिओला लाईक पण करा. ओके बाय.